नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. माझ्या फूड चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मागे मी तुम्हाला सांगितले मी अळूच्या वड्या करून दाखवेल, त्याप्रमाणे मी आज माझ्या ग्रिलमध्ये अळूचं रोप आणून लावलेलं. त्याला आता बघा कशी पानं आली आहेत. खूप छान पानं येतात त्याला. 1-2 महिने लागले त्याला. ही पानं आता थोडी छोटीच आहेत, एकदम मोठी नाही झाली कारण कुंडीत लावलेली आहेत. कुंडीत तरी पण ती मोठी होतात, पण साधारण 2 महिने लागले त्याला. अळूच्या पानांची मी आज तुम्हाला वडी करून दाखवणार आहे. पण ती आपण रोल करून करतो तशा प्रकारे नाही मी करणार. मी कोथिंबीरच्या वडीप्रमाणे करणार आहे. अशा प्रकारे बघा आता ही अळूची पानं माझी तयार झाली. ही 5 ते 7 पानं आहेत. ते असे कैचीने पहिला कापून घ्यायची. हे बघा एका साईडला मी कोथिंबीर सुद्धा लावली आहे. धने टाकलेले त्याची कोथिंबीर आलेली आहे कुंडीमध्ये. असं कुंडीमध्ये छान छान झाडं येतात. आपण जर केलं तर होतं घरच्या घरी. आता वडीची पानं ही देठं काढून घ्यायची. पहिला आपण देठं काढून घेऊया आणि पानं आता स्वच्छ आपण पाण्यामध्ये धुवून घ्यायची. एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं. अशी पानं आपण एका पातेल्यात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची. ही पानं आता छोटी आहेत ना, म्हणून आपण मी त्याला भरून नाही दाखवणार तुम्हाला. आपण कोथिंबीरच्या वडीप्रमाणे मी आता बारीक चिरून घ्यायची आणि त्याच्या आता वड्या. ह्या वड्या पण खूप कुरकुरीत होतात आणि छान लागतात. अशा सुद्धा अशी पानं सगळे एकत्र घ्यायची. माझ्याकडे जवळ 5 ते 6 पाने आहेत, कमी आहेत, म्हणून मी तुम्हाला कोथिंबीरच्या वडीप्रमाणे दाखवते. या प्रकारे आपण ही पानाची बारीक चिरून घ्यायची. प्रथम उभी चिरायची आणि मग त्याची बारीक अशी चिरून घ्यायची. अशी छान बारीक चिरली. जास्त पण बारीक नाही चिरली तरी चालतात, ती शिजतात. पण अशी बारीक चिरून घ्यायची पानं. आता हे बघा सगळी पानं माझी चिरून झालेली आहेत. अशा प्रकारे चिरून घ्यायची. अशी आपण आता ही पानं चिरून घेतली. एका वाटीमध्ये मी गरम पाण्यामध्ये थोडं चिंच भिजत घालायची, कारण त्याला थोडी खाज असते ना, म्हणून चिंचेचं पाणी टाकायचं आणि चिंचेच्या पाण्यामध्ये ते पीठ भिजवून घ्यायचं असतं, कारण त्याला मग खाज येत नाही. एक मी कांदा घेतलाय मीडियम साईजचा, जास्त मोठा पण नाही कारण पानं कमी येत ना, म्हणून मी मीडियम साईजचाच कांदा घेतलाय. तो कांदा पण असा बारीक चिरून घ्यायचा. बारीक चिरल्यानंतर हा कांदा आपण त्या पानांमध्ये घालायचा. पहिला कांदा घालायचा, नंतर 3 ते 4 चमचे मी बेसन घेतले. चार चमचे बेसन घेतले की 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालायचं, 1 चमचा तीळ घालायचं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मसाला आणि आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा आणि चवीनुसार आपण मीठ घालूया. आणि थोडा हिंग घालायचा, कारण आपण बेसन घेतले ना, पोटाला बाजू नये म्हणून हिंग घालायचा. आणि आता हे मी चिंचेचं पाणी घेतलेलं, ते चिंचेचं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याच्याने ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी कमी पडलं तर थोडं पाणी आपण दुसरं वापरू शकतो. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, असं मीडियम साईजचं असं हे आपला रोल तयार झाला पाहिजे. याप्रमाणे आपण हे पीठ भिजवायचं. हे छान आता पानं बघा मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये. अशी पानं आपण छान मिक्स करून घ्यायची. हे वड्या पण खूप कुरकुरीत होतात. आपण रोल करतो ना, त्याच्यापेक्षा ह्या वड्या खूप छान कुरकुरीत लागतात. अशा प्रकारे बघा आता मिक्स झाल्या. अशी पानं ही सगळी मिक्स करून घेतली. साईडला आपण गॅसवरती आता पाणी ठेवूया. पाण्यावरती आपण चाळण ठेवून ते वाफवायचे आहेत. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा प्लेटमध्ये ठेवून
वाफवू शकता, पण मी आज तुम्हाला चाळणीमध्ये वाफवून दाखवते. चाळणीला तेल लावायचं प्रथम, कारण त्याला चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचं. आणि याचा आता आपण एक रोल करूया. पानं कमी आहेत ना, म्हणून एकच रोल होतो. मी आता याचा एकच रोल करते. पूर्ण याचा आपण आता एक रोल बनवून घेऊया. अशा प्रकारे आता आपण करायचं. हा एक रोल तयार झाला माझा. आता मी हा वाफवण्यासाठी गॅसवर ठेवणार आहे. असा तयार झाला बघा, एक रोल तयार. आणि हा आता त्या पाणी ठेवलेलं आहे आपण उकळत, त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि वरून झाकण मारायचं. 15 ते 20 मिनिटाला चांगलं वाफवून घ्यायचं. हे बघा, आता 15 ते 20 मिनिटांनी छान वाफवलं. आता मी गॅस बंद करते आणि आपण ही चाळण आता खाली उतरून घेऊया, म्हणजे ती थंड होईल. चाळण आता खाली उतरून घेतली आणि आता तिला आपण 10 मिनिटं वडी आता थंड करून घेऊया, म्हणजे कापायला बरी पडते. थंड झाल्याशिवाय कापायची नाही हा, पूर्ण थंड झाल्याची. आणि एका साईडला मी पॅन ठेवते. तुम्हाला कढईमध्ये डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण मी पॅन मध्ये करते. जास्त पण तेल लागत नाही मग पॅन मध्ये. आणि कढईमध्ये केला तर डीप फ्राय करावी लागते. आता माझी वडी थंड झाली, पूर्ण थंड करून घ्यायची आणि नंतर ही अशी कापायची. असे तुकडे करून घ्यायचे. माझे आता ह्याच्या जवळजवळ 10 ते 12 वड्या होतात. तुम्हाला जसं जास्त पातळ पण नाही कापायची, थोडं मीडियम साईजच ठेवायची, कारण फ्राय करायला छान होत पडते आणि कुरकुरीत सुद्धा होते. अशा प्रकारे माझे आता ह्याच्यात 10 ते 12 वड्या झाल्या तयार. आता ही मी तेलामध्ये पॅनवरती सोडते. अशी छान अशी फ्राय करून घ्यायची. एका साईडनी फ्राय चांगली झाली की मग दुसरी साईड करायची आणि चांगली लाल कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायची. मीडियम गॅसवर करायची, फास्ट गॅसवर करायची नाही, करपेल. हे बघा, अशा फ्राय करायच्या. वडीची पानं मी स्वतः ग्रिलमध्ये लावलेली कुंडीमध्ये. त्या माझ्या घरच्या घरची, आपली बाहेर पण आपल्याला विकत मिळतातच अळूवडीची पानं, पण एक आपल्या घरात केलेलं वेगळं आणि बाहेरचं वेगळं, एक मस्त छान वाटतं आणि त्याच्या वड्या सुद्धा छान लागतील. आता मी कोथिंबीर सुद्धा लावले. थोड्या दिवसांनी मी तुम्हाला त्याची कोथिंबीरची वडी सुद्धा करून दाखवेल. कोथिंबीर सुद्धा माझी छान आता झालेली आहे. आणखीन 8 दिवस लागतील मला कोथिंबीर थोडी मोठी व्हायला. अजून थोडी छोटीच आहे म्हणून तुम्हाला मी दाखवली नाही. मोठी झाली की मी दाखवेल. आणि त्याच्या वड्या सुद्धा तुम्हाला मी करून दाखवेल कोथिंबीरच्या. ह्या बघा कशा छान झाल्या ना, आपल्या घरच्या घरी. आपल्या कधी पण म्हणजे आपल्या घरी असले की आपण पटकन करू शकतो. अशा झाल्या आपल्या आता अळूवडी तयार. बघा कशा छान झाल्या ना, आणि छान कुरकुरीत लागतात ना या वड्या. मी गॅस बंद केला आणि आता या वड्या आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे माझ्या झाल्या अळूवड्या तयार. बघा किती छान कुरकुरीत. तुम्हाला मी दाखवते. बघा किती कुरकुरीत झाल्यात त्या. कलर सुद्धा छान आलाय त्यांना. घरच्या आपण बाहेरून बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरी तयार केलेलं एक मस्त, म्हणजे छान वाटतं. अशा प्रकारे मी आता वड्या ह्या तयार केल्या. हे बघा वड्या किती छान झाल्या ना. तुम्हाला आता एक मी तोडून दाखवते. मस्त कुरकुरी. बघा आतून सुद्धा छान झाले आणि छान लागतात त्या वड्या.